नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. शाळा सुरू झाली आहे ना, तुमची धावपळ सुरू झाली असेल आणि ती धावपळ म्हणजे डब्यांची धावपळ कमी करण्यासाठी आम्ही सतत वेगवेगळे प्रयोग करत असतो. काय चांगलं पौष्टिक देता येईल हे बघत असतो आणि सध्या पौष्टिकतेकडे सगळ्यांचाच भर असतो आणि मी शालेय पोषण आहार समितीचा आता एक सदस्य असल्यामुळे त्यावर जास्त भर देतो आहे. कारण आता नवीन जे सत्र आहे त्यामध्ये मुलांना खिचडीऐवजी जवळपास 15 वेगवेगळ्या रेसिपीज आम्ही देतो आहे आणि त्यामध्ये पुलाव आहे, मसाले भात आहे, अंडा पुलाव आहे, त्याच्यानंतर नाचणीचं सत्व आहे, असे बरेच प्रकार, वरणफळ आहेत. तर एकूण काय तर शाळेतलं पोरांचं जेवण जे आहे ते इंटरेस्टिंग होणार आहे आणि इंटरेस्टिंग आपला डब्बाही करायचा आहे. असेच 2 इंटरेस्टिंग पुलावाचे प्रकार आज पुन्हा पाहणार आहोत आपण आणि हे पुलावाचे प्रकार पौष्टिक असतील तेवढेच टेस्टी असतील. चला सुरुवात करूया. आणि आजचा हा पुलाव जो आहे तो आपण बटरमध्ये बनवणार. त्यासाठी हे लोणी, त्यामध्ये लसूण, ह्याला छान परतून घेऊ, स्वीट कॉर्नचे दाणे आणि टोमॅटो. इंटरेस्टिंग असा एक सुंदर भाताचा प्रकार आपण करतो आहे. मिक्स हर्ब्स यामध्ये घालतो आपण आणि तांदूळाच्या दीडपट पाणी, या वाटीने तांदूळ आपण घेतला आहे त्याच्या दीडपट पाणी, हे चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि अजून एक इंटरेस्टिंग प्रकार आपल्याला घालायचा आहे आणि तो म्हणजे चीज. आणि हा भिजवलेला तांदूळ साधारण 1 तासभर आधी भिजवला तरी चालेल. पुढल्या 3 शिट्ट्या आणि तोपर्यंत आपल्याला सिंपल असा बटाटे घातलेला भात, कारण काही लोकांना बटाटे आवडतात पोरांना, तर तो बटाटे भात बनवू आपण, म्हणजे बटाटे पुलाव, पोटॅटो पुलाव म्हणा तुम्ही त्याला. आणि त्यासाठी तेल, लसूण छान परतून त्यामध्ये कांदे, तमालपत्र आणि हे बटाटे, त्याला थोडं परतून घेऊ आपण. हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि यावेळी पहिल्यांदा थोडासा गरम मसाल्याचा वापर करतो आहे, थोडासा, आणि कसुरी मेथी, आलं आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्या जवळपास दुप्पट पाणी आपल्याला घालायचं आहे. चवीनुसार मीठ, आपण रॉक सॉल्टचा वापर करतो आहे. लिंबाचा रस, साधारण एक लिंबाचा रस याला घालू आपण. साखर आणि हे सगळं एकत्र करून यामध्ये घालू आपण तांदूळ. आता काही नाही, याला झाकण लावायचं आणि शिजवायचं. हे सगळे डब्यांचे प्रकार करताना मला जुनी कविता आठवली की शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. आपल्याला हे 3 ओळी तर सतत माहिती असतात, पण कुंदा बोकील यांची एक सुंदर कविता आहे. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली, शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागून मी धडपडले, आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली. आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली, धम्मक लाडू चापट पोळी, नको देऊ मज हवीच गोळी, किंवा दे खमंग चकली, देना लवकर भूक लागली. अशी सगळी एक अवस्था त्यावेळी आम्ही अनुभवलेली आहे. पण सध्याच्या पोरांना हे अनुभवता येतं की नाही मला माहीत नाही, पण हा अनुभव खरंच घ्यायला पाहिजे. सगळं इझिली उपलब्ध असतं. शाळेमध्ये सुद्धा कॅन्टीन्स असतात आणि त्या कॅन्टीन्समध्ये जो प्रकार असतात की जंक फूडचा जास्त भरणा असतो. तर मला शाळेतल्या प्रिन्सिपल्सला किंवा शाळेच्या टीचर्सला किंवा पेरेंट्सला सुद्धा सांगावंसं वाटतं की त्यांनी तिथे आग्रह धरावा की शक्यतो पॅक फूड, म्हणजेच हे कुरकुरे किंवा काय असे जे असतात प्रकार ते टाळा आणि हेल्दी फूड कसं पोरांना देता येईल 3-4च आयटम ठेवा, चांगले ठेवा, ताजं अन्न ठेवा आणि मग ते पोरांना खाऊ द्या, एवढीच इच्छा आहे. चला भात शिजला का आपला? क्या बात है.
याला आपण थंड करू. आणि नेहमी कटाक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवा की भात पुलाव तुम्ही जो देता तो थंड करूनच डब्यामध्ये भरा. या चीजमुळे हा सगळा प्रकार जो आहे तो इंटरेस्टिंग होईल. कोशिंबिरीसाठी एक छान इंटरेस्टिंग प्रकार आपण करू की त्यामध्ये डाळिंबाचे दाणे, त्यानंतर हे स्प्राउट्स, थोडंसं मीठ, दॅट्स इट. हे एकत्र करायचं आणि थंड केलेला हा राईस, ही कोशिंबीर आणि एक फळ, डब्बा रेडी. क्या बात है. खूप सुंदर असा हा पुलाव कम काय मसाले भात काही म्हणा, याला आपण थंड करू. आणि आज कोशिंबिरी बरोबर आपण एक वेगळे प्रकार म्हणजे हे खजूर आहेत, पेंड खजूर, त्याच्यानंतर हे भिजवलेले बदाम आणि त्याचबरोबर ही अनारदाण्याची वाटी. तर मागचा पूर्ण आठवडा आपण शाळेत डब्यामध्ये कुठला भाताचा प्रकार मुलांना देता येईल की जेणेकरून तो इंटरेस्टिंगही असेल, लागेलही छान आणि मुलं डब्बा संपवतील, असा हा प्रयत्न होता. पौष्टिकतेकडे भर देण्यात आली होती आणि त्याचबरोबर चवीकडे सुद्धा लक्ष दिलं होतं. हे सगळे प्रकार तुम्ही नक्की करा आणि केल्यानंतर आवडले असतील तर आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ना.